अशा बातम्यावर का लक्ष देता? आम्ही गावातल्या लोकांना पाणी विचारलं हे का सांगत नाहीत? आम्ही पाण्याची व्यवस्था केली हे का सांगत नाही? आम्ही आदिवासीचे घरकुल मिळायला पाहिजे शेबरीचे हे का सांगत नाहीत? तुम्ही अशा गोष्टीमध्ये काय इंटरेस्ट होता? तरी देखील तुम्ही जो पाणी ते सांगतील ते झालं पाहिजे का राज्यामध्ये? ते सांगतील ते होईल का राज्यामध्ये? ते सांगतील ते होईल का राज्यामध्ये? किंवा मी सांगतो ते होईल का? किंवा तुम्ही सांगता ते होईल का? कायदा काही नाही का? कायद्याने एक लक्षात द्या, कायद्याने काही जरी असले तर कायद्याने वेळ द्यावा लागतो का नाही तपासाला? की आज उच्चालयाने आज फाशी दिली असं होत असतं का? आज उच्चालय अशी फाशी होऊ शकतं? असं नाही होऊ शकत साहेब. तुम्ही आपण बोलून घेतो साहेब. दुसरं असं अध्यक्ष म्हणून मी माझी भूमिका समितीमध्ये तिथं बैठकीमध्ये जाहीर केलेली आहे. आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाला उपमुख्यमंत्री महोदयाला भेटू, बोलू, सांगू. समितीने काही जरी आरोप झाले असले तरी आपलं कामकाज बंद ठेवलेलं नाही. 3 दिवस आम्ही रात्रंदिवस तब्येत खराब असताना आम्ही गावागावात जातोय, गावागावात भेटतो लोकांना, जनतेशी संवाद. याचं कौतुक तुम्ही करा आमचं. आम्ही गावात गेलो, लोकांना पाणी विचारलं. अरे चांगल्या बातम्यापेक्षा वाईट बातम्यावर का लक्ष देतात? संदर्भातला प्रश्न असा आहे. त्यांनी असंही काल पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की जर का माझे आरोप खोटे असतील तर साहेबांनी माझ्यावर गुन्हे दाखल करावे. या संदर्भात काय सांगणार? नाही, आता आरोप करणारे तेच, सजा मागणारे तेच, त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. परंतु विश्रामगृहामध्ये झालेला प्रकार हा निश्चितपणे निंदनीय आहे. विश्रामगृहावर घडलेली घटना याचा आमचा काय संबंध आहे? आमचा एक तरी सदस्य आल्यापासून विश्रामगृहाकडे गेला का? तिथले CCTV असेल तर चेक करा. एकही सन्मान्य सदस्य त्या ठिकाणी गेलेला नाही. त्यामुळे तिथं घडलेल्या घटनेला किंवा तिथं घडलेल्या बाबीला सन्मान्य सदस्य कोणीही आणि समितीही जबाबदार नाही. आता बघा, विषय असा आहे की अशी चर्चा आहे की एक पदाप्रमाणे दर ठरवले गेले होते. नायब तहसीलदार असेल 1 लाख, प्रांत असेल 3 लाख. या चर्चा कुठे येत आहेत साहेब? अधिकारी दबक्या आवाजामध्ये आता ते त्यांच्या पदाला घाबरतायत, नोकरीला घाबरतायत म्हणून ते बोलत नाहीत. पण जर त्यांना ऑपरेट वाटते अनेक ठिकाणी या गोष्टी सांगतायत. या गोष्टी कुठून येत आहेत? बंधू लक्षात घ्या, समिती कोणत्या गावात गेली आणि असे आरोप झाले नाही असं कधी झालं? असे आरोप होतच असतात. पुरावा आहे ना साहेब. अशा पुरावा असेल तर ते सिद्ध होईल ना. मग प्रकरण दाबले जाईल असा थेट आरोप संजय राऊतांनी केला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी यामध्ये उच्चस्तरीय चौकशी जाहीर केलेली आहे. संजय राऊत म्हणतात म्हणून नाही होणार आहे. त्यांनी संजय राऊत शिंदे साहेबांवर देखील आरोप केला आहे. शिंदे साहेबांनी तुम्ही ते पुरावे नष्ट करतील असं म्हणतात. त्यांना तेवढंच काम आहे, बाकी काय काम? त्यांचं म्हणणं असं पण आहे की तिकडे तपास दिले जात नाही असा देखील आरोप राऊतांनी केलाय. त्या संदर्भात काय म्हणाल? बघा, या समितीमध्ये मी शिवसेना शिंदे गटाचे आमचे 3 सदस्य, उबाटा गटाचे 2 सदस्य, BJPचे 5 सदस्य, राष्ट्रवादीचा 1 सदस्य, काँग्रेसचा 1 सदस्य, सर्व पक्षी समिती आहे. मग त्यांना म्हणायचे का संजय राऊतला की उबाटाच्या लोकांनी पैसे घेतले? काँग्रेसवाल्याला म्हणायचे का काँग्रेसच्या लोकांनी पैसे घेतले? शिंदे गटाला म्हणायचे का आम्ही पैसे घेतले? कोणी भाजपचं म्हणायचे का भाजपवाल्याने पैसे घेतले? हे साफ खोटे आरोप होत असतात. आरोप असे करत असतात, लोक बिनबुडाचे आरोप करत असतात. तेव्हा मला असं वाटतं की कायदा कायद्याचं काम करील, कायदा तपासील आणि अत्यंत कमी कालावधीमध्ये आणि खूप चांगले विषय आम्ही या ठिकाणी हाताळले. विशेषतः आदिवासी विभागाच्या ज्या काही गोष्टी आहेत आणि वर्षानुवर्ष आदिवासीवर जो अन्याय होतो त्यामध्ये लक्ष घालण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि तातडीनं प्रशासनाला गतिमान करण्याच्या संदर्भामध्ये सूचना केल्या. एज्युकेशन असेल, बांधकाम असेल, पिण्याचं पाणी असेल, पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, या सर्व गोष्टीमध्ये सर्व सन्माननीय समितीच्या सदस्यांनी लक्ष घालून या ठिकाणी कामाला गती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही आमच्या कामावरती या ठिकाणी निश्चितपणे खुश आहोत. आणि मला असं वाटतं की 3 दिवसामध्ये 2 जिल्ह्यामध्ये जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी बघू. साहेब नाही अजिबात नाही, त्याच्यावर आमचं कंट्रोल नाही. ते कोणासाठी बुक केलं काय केलं आम्ही तर हॉटेलला बंद देतो सर्व. आम्हाला आमचं त्याच्यावर कोणाचं कंट्रोल नाही. तुमचं म्हणणं असं आहे की तुमच्या स्वीय सहाय्यकांती जर हात नव्हते, ती रूम त्यांच्या नावाने बुक असल्याचं समोर आलं आणि तरीही तुमचा दावा की ते नसताना त्यांचं निलंबन का केलं? 100% तो तिथं राहत नव्हता त्या रूम मध्ये. त्यांचं निलंबन 100% CCTV तपासा.
100% त्या रूम मध्ये 102 मध्येच ना ती रूम 102 रूम मध्ये तो राहत नव्हता. आता समजा मी 105 रूम 103 नंबर मध्ये राहतो आणि 102 मध्ये काही घडलं तर कोणी गांजा आणून ठेवला, कोणी ड्रग्ज आणून ठेवला, जबाबदार मी आहे का? ते शासकीय नंबर सर. अरे ऐका, याला जबाबदार आम्ही आहेत का? आता एखाद्या गोष्टीमध्ये काही घडलं असेल तर त्याला समिती कशी जबाबदार असू शकते मित्रांनो? बरं सर, शासकीय समिती आलेली होती आणि आता जे संजय राऊत आहे, संजय राऊतांच्या म्हणण्यानुसार आता हे लवकर गुन्हा दाखल करणं अपेक्षित होतं, मात्र गृहमंत्र्यांनी अद्यापही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही.